नमस्कार भक्तांनो बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर भक्तांनो, मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देवाला नारळ का फोडतात याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि श्रीमंती आणि यश मिळण्यामागचे रहस्य याबद्दलची मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। तर ती सर्वांनी ऐका। त्या अगोदर भक्तांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा। भक्तांनो, देवाला नारळ का फोडतात हा प्रश्न फक्त एक परंपरा म्हणून पाहिला तर तो साधा वाटतो, पण त्यामागे अत्यंत गूढ आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे। भारतातील मंदिरामध्ये, उत्सवामध्ये, नव्या कामाच्या सुरुवातीला, गाडी घेताना, घर बांधताना सर्वत्र नारळ फोडण्याची प्रथा दिसते। ही प्रथा विशेषतः भगवान शिव, भगवान गणेश आणि भगवान विष्णू यांच्या पूजेत प्रामुख्याने आढळते। भक्तांनो, तसेच नारळाला संस्कृतमध्ये श्रीफळ असेही म्हणतात। श्री म्हणजे लक्ष्मी, समृद्धी, ऐश्वर्य आणि मंगलता, म्हणून नारळ हे केवळ फळ नसून ते संपत्ती आणि शुभ तत्वाचे प्रतीक मानले जाते। घरात नारळ ठेवणे, देवाला अर्पण करणे किंवा फोडणे म्हणजे आपण आपल्या आयुष्यातील अडथळे दूर करून श्रीमंती आणि यशाचे द्वार उघडत आहोत असा भाव असतो। नारळाचे बाह्य आवरण कठीण असते आणि कठीण कवच म्हणजे आपल्या मनातील अहंकार, हट्टीपणा, नकारात्मक विचार आणि स्वार्थीपणा। जोपर्यंत हे कवच तुटत नाही तोपर्यंत आतला पांढरा शुभ्र गाभा दिसत नाही। नारळ फोडणे म्हणजे मीपणाचा नाश करणे। देवासमोर उभे राहून आपण आपला अभिमान, आपली चूक, आपला राग हे सर्व फोडून टाकतो। नारळाच्या आतले पाणी स्वच्छ आणि पारदर्शक असते। हे पाणी मनाच्या शुद्धतेचे प्रतीक आहे। जेव्हा नारळ फोडला जातो तेव्हा पाणी बाहेर येते। याचा अर्थ आपण आपल्या अंतःकरणातील भावना देवासमोर मोकळ्या करतो। भक्तांनो, मन शुद्ध झाले की लक्ष्मीचा वास होतो असे आपले हिंदू शास्त्र सांगते। म्हणूनच नारळ फोडले आणि श्रीमंती याचा संबंध जोडला जातो। या कारणामुळेच आपल्या घरामध्ये श्रीमंती येते। भक्तांनो, नारळाला 3 डोळ्यासमोर चिन्ह असतात। हे 3 डोळे त्रिमूर्तीचे प्रतीक मानले जातात। ब्रह्मा, विष्णू आणि महेश। विशेषतः भगवान शिव यांचा 3रा डोळा ज्ञान आणि विनाश यांचे प्रतीक आहे। जेव्हा नारळ फोडतो तेव्हा अज्ञानाचा नाश होतो आणि ज्ञानाचा प्रकाश पसरतो असा आध्यात्मिक अर्थ घेतला जातो। भक्तांनो, जेव्हा नारळ फोडतो तेव्हा अज्ञानाचा ज्ञानाचा प्रकाश पसरतो आणि जेव्हा प्रकाश ज्ञानाचा पसरतो तेव्हा श्रीमंती होण्यास आपण चालू होते। भक्तांनो, अध्यात्मात एक मोठा नियम सांगितला जातो, त्यागाशिवाय प्राप्ती नाही। नारळ हे संपूर्ण अर्पणाचे प्रतीक आहे। आपण फक्त फूल किंवा अगरबत्ती अर्पण करत नाही तर एक पूर्ण फळ अर्पण करतो। याचा अर्थ आपण देवाला आपले संपूर्ण जीवन, विचार आणि कर्म समर्पित करतो। जेव्हा संपूर्ण पूर्ण होते, जेव्हा समर्पण पूर्ण होते तेव्हा कृपा पूर्ण होते। कृपा झाली की यश, संपत्ती आणि शांती आपोआप येतात। भक्तांनो, लोकमान्यतेनुसार एखादे नवे काम सुरू करताना नारळ फोडल्यास विघ्न दूर होतात। म्हणूनच गणपती पूजेत नारळ अनिवार्य मानला जातो। गणपती म्हणजे विघ्नहर्ता। नारळ फोडून आपण असे सांगतो, हे देव, माझ्या आयुष्यातील कठीण कवच तू फोड आणि मला यशस्वी कर। श्रीमंती ही फक्त पैशात नसते। खरे धन म्हणजे समाधान, आरोग्य, कुटुंबातील प्रेम आणि समाजातील मान। नारळाचा शुभ्र गाभा समाधानाचे प्रतीक आहे। जर मन शुद्ध आणि नम्र असेल तर लक्ष्मी टिकते। अहंकार असेल तर संपत्ती आली तरी टिकत नाही। म्हणून नारळ फोडणे म्हणजे श्रीमंती टिकवण्याचा आध्यात्मिक मंत्र आहे। भक्तांनो, बाळूमामांच्या विचारातही समर्पण आणि श्रद्धेला खूप महत्त्व दिले जाते। बाळूमामा यांच्या संदेशानुसार देवाकडे काही मागण्यापेक्षा स्वतःला बदलणे अधिक महत्त्वाचे आहे।
मामा सांगतात की नारळ फोडताना मनातील कटुता, मत्सर आणि द्वेष फोडा. देवाला फळ अर्पण करताना आपले दोष अर्पण करा. भक्तांनो, या गोष्टीकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. बाळूमामा यांच्या संदेशानुसार देवाकडे काही मागण्यापेक्षा स्वतःला बदलणे अधिक महत्त्वाचे आहे. ते सांगतात की नारळ फोडताना मनातील कटुता, मत्सर आणि द्वेष फोडा. देवाला फळ अर्पण करताना आपले दोष अर्पण करा. जेव्हा मन रिकामे आणि शुद्ध होते तेव्हा ईश्वरी शक्ती, त्यात चांगुलपणा आणि भाग्य भरते. बाळूमामांचा एक भावनिक संदेश असा समजला जातो की देवाला नारळ फोडण्यापेक्षा स्वतःचा अहंकार फोड. कारण देवाला फळाची गरज नाही, पण भक्ताच्या बदलाची गरज आहे. जर मनातील कठीणपणा तुटला तर घरात शांतता येते, नात्यात गोडवा येतो आणि कामात यश मिळते. हाच खरा श्रीमंतीचा मार्ग आहे. नारळ फोडताना एक क्षण डोळे मिटून असा संकल्प करा की भक्तांनो, मी माझ्या चुकीच्या सवयी सोडतो, मी नम्र राहीन, मी प्रामाणिकपणे काम करेन. हा संकल्पच भविष्यातील यशाची बीजे पेरतो. भक्तांनो, देव कृपा करतो, देव आशीर्वाद देतो, पण प्रयत्न करणे आपल्यालाच आवश्यक असते. म्हणून नारळ फोडणे ही अंधश्रद्धा नसून आत्मपरिवर्तनाची आठवण आहे. कठीण कवच फोडून आतला शुभ्र गाभा प्रकट करणे म्हणजे आत्मशुद्धी करणे. आणि आत्मशुद्धी झाली की श्रीमंती, यश आणि समाधान हे जीवनात नैसर्गिकरित्या येतातच. भक्तांनो, तसेच भक्तांनो, देवाला नारळ फोडण्याची परंपरा जितकी बाहेरून साधी दिसते तितकीच ती आतून अत्यंत गूढ आणि अर्थपूर्ण आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत नारळाला श्रीफळ म्हटले जाते. श्री म्हणजे लक्ष्मी, मंगलता, समृद्धी आणि चैतन्य. म्हणून जेव्हा आपण देवाला नारळ अर्पण करतो तेव्हा आपण केवळ भक्तांनो एक फळ अर्पण करत नाही, तर आपल्या जीवनातील समृद्धीची भावना देवाच्या चरणी अर्पण करत असतो. मंदिराच्या मध्ये विशेषतः भगवान गणेश यांच्या पूजेत नारळ अनिवार्य असतो, कारण गणेशाला विघ्नहर्ता मानले जाते. जेव्हा एखादे नवीन काम सुरू करण्याचे असते, नवे घर, नवी गाडी, नवा व्यवसाय, तेव्हा प्रथम नारळ फोडला जातो. याचा अर्थ असा की हे देवा, माझ्या मार्गातील अडथळे दूर कर. नारळाचे कठीण कवच म्हणजे जीवनातील संकटे, अडथळे आणि मनातील अहंकार. ते फोडणे म्हणजे त्या अडथळ्यांवर विजय मिळवण्याचा संकल्प. भक्तांनो, नारळ बाहेरचे राठ कवच आपल्या देह आणि अहंकाराचे प्रतीक आहे. आतला शुभ्र गाभा म्हणजे आत्म्याची शुद्धता. आपण जगात वावरताना, समाजात वावरताना अनेक वेळा अभिमान, राग, मत्सर, स्पर्धा आणि लोभ यांच्यात अडकतो. हे सर्व आपल्या आत्म्याभोवती एक कठीण आवरण तयार करतात. जेव्हा आपण नारळ फोडतो तेव्हा त्या क्षणी आपल्याला आठवण करून दिली जाते की खरा विकास म्हणजे बाह्य कवच फोडून अंतःकरणातील निर्बळपणा प्रकट करणे. नारळाच्या आत असलेली पाणी विशेष महत्त्वाचे मानले जाते. ते पूर्णपणे स्वच्छ आणि गोडसर असते. हे पाणी मनाच्या पारदर्शकतेचे आणि प्रामाणिकपणेचे प्रतीक आहे. अध्यात्मात असे सांगितले जाते की ज्या मनात पारदर्शकता असते तिथे लक्ष्मीचा वास होतो. म्हणूनच नारळ आणि श्रीमंती यांचा संबंध जोडला जातो. पण ही श्रीमंती केवळ पैशापुरती मर्यादित नसते. ती मानसिक समाधान, आरोग्य, नाते आणि आत्मिक शांती या सर्वांचा एकत्रित परिणाम असतो. भक्तांनो, विशेष म्हणजे नारळावर 3 डोळ्यांसारखी चिन्हे असतात. हे त्रिमूर्तीचे प्रतीक मानले जाते, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. लक्षात ठेवा, विशेषतः भगवान शिव यांच्या 3ऱ्या डोळ्याचे प्रतीक म्हणून याकडे पाहिले जाते. शिवाचा 3रा डोळा उघडला की अज्ञानाचा नाश होतो. त्याचप्रमाणे नारळ फोडताना अज्ञान, चुकीच्या समजुती आणि नकारात्मक विचारांचा नाश होतो, असा आध्यात्मिक अर्थ आहे. जेव्हा नकारात्मक विचारांचा नाश होतो तेव्हाच खरी श्रीमंती आपल्या मनात येते. अनेक शास्त्रामध्ये समर्पणाला सर्वात मोठा गुण मानले गेले आहे. आपण देवाला जेव्हा नारळ अर्पण करतो
तेव्हा आपण आपल्या जीवनातील संपूर्णता अर्पण करतो. नारळ पूर्ण असतो, त्यात पाणी, घर, कवच सर्व काही असते, म्हणून तो संपूर्ण अर्पणाचे प्रतीक आहे. देवाला सांगितले जाते की मी माझे सर्वस्व तुझ्या हवाली करतो. हा भाव जितका प्रामाणिक, जितकी कृपा गाढ मानली जाते. लोकविश्वासानुसार जर नारळ स्वच्छ आणि नीट तुटला तर कार्य यशस्वी होते असे म्हणतात. परंतु खरा अर्थ असा आहे की मन स्पष्ट आणि दृढ असेल तर खाली काम यशस्वी होते. नारळ फोडणे ही एक मानसिक तयारी आहे. स्वतःला सांगण्याची एक पद्धत की मी संकटांना घाबरत नाही. बाळूमामा यांच्या विचारामध्येही एक आत्मपरिवर्तनाचा संदेश वारंवार दिसतो. त्यांच्या शिकवणीत असे सांगितले जाते की देवाला फक्त नारळ नको, तर मनातील कटुता फोडून टाक. ते सांगतात की जोपर्यंत आपण आपला अहंकार सोडत नाही तोपर्यंत खरी श्रीमंती मिळत नाही. बाळूमामांच्या भावनेनुसार श्रीमंती म्हणजे पैशाचा गर्व नव्हे, तर नम्रतेचा प्रकाश आहे. बाळूमामा असा संदेश देतात की जेव्हा नारळ फोडतोस तेव्हा मनातल्या वाईट सवयींची आठवण ठेव आणि त्या सोडण्याचा संकल्प कर. देवाला नारळ देताना मनातल्या रागालाही फोड. ज्या क्षणी तू स्वतःला बदलण्याचा निर्णय घेतोस त्या क्षणीच भाग्योदयाची प्रक्रिया सुरू होते. अध्यात्मात असे मानले जाते की जे काही आपण बाहेर करतो त्याचा परिणाम आत होतो. नारळ फोडण्याची क्रिया म्हणजे भक्तांनो आतल्या जडत्वाला हलवण्याची कृती. एक मोठा आवाज होतो. तो आवाज जणू आपल्या झोपलेल्या चेतनेला जागवतो. तो सांगतो की उठ, जाग आणि स्वतःला सुधार. श्रीमंती आणि यश मिळण्यामागचे रहस्य हे आहे की श्रद्धा आणि प्रयत्न यांचा संगम झाला पाहिजे. फक्त नारळ फोडून बसून राहणे पुरेसे नाही. त्यानंतर प्रामाणिक परिश्रम, सातत्य आणि सकारात्मक ऊर्जा पुरेसे असते. भक्तांनो, सकारात्मक विचार आवश्यक असतात. देव कृपा करतो, पण कृपेचा लाभ घेण्यासाठी पात्रता आपणच निर्माण करावी लागते आणि ते काम आपल्यालाच करावं लागतं. म्हणून देवाला नारळ फोडणे ही अंध परंपरा नसून आत्मपरिवर्तनाची आणि नम्रतेची शिकवण आहे. कठीण कवच तुटले की आतला पांढरा शुभ्र भाग दिसतो. त्याचप्रमाणे अहंकार तुटला की जीवनात प्रेम, शांती आणि यश प्रकट होते. जर यश प्रकट झाले तर आपल्या जीवनात श्रीमंती ही 100% येतेच. भक्तांनो, हाच खरा श्रीमंतीचा मार्ग आहे. मन शुद्ध, विचार सकारात्मक ठेवा आणि तुमचे कर्म, तुमचे काम तुम्ही मनापासून करत राहा, करत ठेवत जावा भक्तांनो. तर तुमच्या जीवनात, तुमच्या आयुष्यात आपल्याला देवाचे, महादेवांचे आणि नारळाचे जे काही गुड आशीर्वाद असतील भक्तांनो, ते सगळे तुम्हाला तुमच्या जीवनात तुम्हाला आशीर्वाद मिळतील. त्यासाठी तुम्हाला ही माहिती पूर्ण ऐकावी लागेल भक्तांनो. तसेच असेच भक्तिमय आणि दैविक संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करून बेलाईकचं बटन दाबा. कमेंटमध्ये ओम बाळूमामाय नमः, ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ हीच कमेंट करा भक्तांनो. तसेच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. जय बाळूमामा. बाळूमामाच्या नावानं चांगलं. श्री स्वामी समर्थ.